सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात मित्रांनो? मजेतच असणार. टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 2.1 कॅच अ लिटल राईम या पोयमची आपण आज एक्झरसाइज ही पाहणार आहोत. तर मित्रांनो, चला आपण पाहूयात. तर मित्रांनो, इथे फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे डी आन्सर द क्वेश्चन्स, म्हणजे प्रश्नांची उत्तरे द्या. तर त्यात एकूण 6 प्रश्न दिलेले आहेत. तर मित्रांनो, आपण या प्रश्नांची उत्तरे पाहूयात. तर फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डीड द पोएटेस कॅच ऍट बिगिनिंग, म्हणजे कवयत्रीने सुरुवातीला काय पकडले. तर याचे उत्तर असे की द पोएटेस कॉट अ लिटल राईम, म्हणजे कवयत्रीला एक छोटीशी यमक सापडली. व्हेअर डीड द राईम रन टू, म्हणजे ती यमक कोठे पळून गेली. तर याचे उत्तर असे की द राईम रॅन राईट आउट ऑफ द डोअर, म्हणजे ती कविता थेट दाराबाहेर पळून गेली. थर्ड क्वेश्चन इज व्हॉट डीड द राईम मेल्ट इन टू, म्हणजे त्या यमकाचे कशात रूपांतर झाले. तर याचे उत्तर असे की द राईम मेल्टेड इन टू अन आयसिकल, म्हणजे ती कविता वितळून बर्फाचा लोंढा बनली. फोर्थ क्वेश्चन इज व्हॉट एनिमल डीड द राईम टर्न इन टू इन द हॅट, म्हणजे टोपीमध्ये त्या कवितेतील पात्र कोणत्या प्राण्यात रूपांतरित झाले. याचे उत्तर असे की द राईम टर्न्ड इनटू अ कॅट, म्हणजे त्या कवितेचे रूपांतर मांजरात झाले. पाचवा क्वेश्चन व्हॉट डीड द राईम स्ट्रेच इनटू, म्हणजे त्या यमकाचा विस्तार होऊन काय झाले. द राईम स्ट्रेच इनटू अ व्हेल, म्हणजे ती यमक रचना ताणली जाऊन एक देवमासा बनली. सिक्स्थ क्वेश्चन इज अबाउट कन्व्हर्जेशन. राईट अ कन्व्हर्जेशन बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट रायडिंग अ बायसिकल. तर मित्रांनो, आपल्याला बाजूला ही कन्व्हर्सेशन दिलेली आहे, ते आपण पाहूयात. आरव सेड हाय रोहन, डू यू लाईक रायडिंग अ बायसिकल, म्हणजे हाय रोहन, तुला सायकल चालवायला आवडेल का. देन रोहन सेड यस आय लव्ह इट, म्हणजे हो, मला खूप आवडतं. आरव सेड व्हेन डू यू युजली राईड, म्हणजे तू सहसा कधी बाईक चालवतोस. रोहन सेड आय राईड इन द इव्हिनिंग इन द पार्क, म्हणजे रोहन म्हणतो की मी संध्याकाळी पार्कमध्ये सवारी करतो. आरव सेड दॅट्स ग्रेट आय ऑल्सो राईड ऑन संडेज, म्हणजे आरव म्हणतो हे छान आहे, मी सुद्धा रविवारी बाईक चालवतो. रोहन सेड सायकलिंग इज फन अँड गुड फॉर हेल्थ टू, म्हणजे रोहन म्हणतो की सायकलिंग मजेदार तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही चांगली आहे. आरव सेड लेट्स गो फॉर अ राईड टुगेदर टुमारो, म्हणजे आरव म्हणतो की आपण उद्या एकत्र फिरायला जाऊया. सो रोहन सेड शुअर सी यू देन, म्हणजे रोहन म्हणतो की नक्की, मग भेटूया. तर मित्रांनो, आपण चला दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. तर मित्रांनो, सेकंड ऍक्टिव्हिटी आहे राईट अपोजिट वर्ड्स, म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहा. तर मित्रांनो, आपल्याला खाली 4 वर्ड्स दिलेले आहेत, त्याचे आपल्याला अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत, ते आपण पाहूयात. तर मित्रांनो, फर्स्ट वर्ड आहे इन, म्हणजे मध्ये, त्याचा विरुद्धार्थी शब्द होईल आउट. सेकंड वर्ड इज टॉल, त्याचा विरुद्धार्थी शब्द शॉर्ट. थर्ड वन इज मेल्ट, त्याचा विरुद्धार्थी शब्द फ्रीज. अँड फोर्थ वर्ड इज लिटल, त्याचा विरुद्धार्थी शब्द बिग. तर चला मित्रांनो, पुढची ऍक्टिव्हिटी पाहूयात. यफ फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम द पोयम, म्हणजे कवितेतील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. तर मित्रांनो, इथे आपल्याला 4 सेंटेन्स दिलेले आहेत, त्यात काही ब्लँक्स जागा सोडलेल्या आहेत, त्या आपल्याला कवितेतील काही योग्य शब्द वापरून भरायच्या आहेत. तर चला पाहूयात. फर्स्ट सेंटेन्स इज आय चेस्ड इट डॅश डॅश माय बायसिकल, तर येथे उत्तर असेल ऑन. द सेकंड सेंटेन्स इज बट इट मेल्टेड डॅश डॅश अँड आयसिकल, येथे उत्तर असेल इन टू. थर्ड सेंटेन्स इज देन इट ग्रीव डॅश डॅश अ काइट, येथेही उत्तर असेल इन टू. आय फॉलोड इट डॅश डॅश अ बोट, येथे उत्तर असेल इन. तर चला पुढची ऍक्टिव्हिटी पाहूयात. मित्रांनो, जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला रीड अँड सर्कल द नेम्स ऑफ थिंग्स, म्हणजे वस्तूंची नावे वाचा आणि त्यांना गोल करा. तर मित्रांनो, आपल्याला या सेंटेन्स मध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत, त्या वस्तू आपल्याला सापडून त्यांना सर्कल करायचे आहे. तर मित्रांनो, चला आपण याचे आन्सर पाहूयात. तर चला मित्रांनो, फर्स्ट लाईन आहे राईम कॉट बायसिकल चेस्ट फ्लोअर. तर मित्रांनो, आपल्याला या ओळीमध्ये थिंग्स म्हणजे वस्तू कोणकोणत्या दिलेल्या आहेत त्या शोधून आपल्याला त्यांना सर्कल करायचे आहे. तर फर्स्ट वर्ड आहे राईम, ही सुद्धा एक वस्तू आहे कवितेत. व सेकंड थिंग आहे बायसिकल, म्हणजे सायकल. व
थर्ड थिंग आहे फ्लोअर म्हणजे फरशी. चला सेकंड लाईन कडे. फर्स्ट वर्ड आहे हॅट. हॅट ही एक थिंग आहे. तर मित्रांनो याला आपल्याला सर्कल करायचे आहे. अँड देन सेकंड थिंग आहे कॅट. कॅट ही एक थिंग आहे. तर मित्रांनो चला थर्ड लाईन कडे. टीन. टीन ही एक थिंग आहे तर यालाही सर्कल करायचे आहे. अँड सेकंड थिंग इज व्हेल. व्हेल मासा ही एक वस्तू आहे तर त्यालाही आपल्याला सर्कल करायचे आहे. सो द फोर्थ लाईन इज बोट. बोट ही एक थिंग आहे तर त्यालाही आपल्याला सर्कल करायचे आहे. अँड सेकंड थिंग इज गोट. गोट म्हणजे शेळी, त्यालाही आपल्याला सर्कल करायचे आहे. फिफ्थ लाईन कडे जाऊयात. त्यात पहिली थिंग आहे काईट म्हणजे पतंग आणि सेकंड थिंग आहे साईट म्हणजे दृष्टी. चला मित्रांनो पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊयात. तर मित्रांनो आपल्याला याची ऍक्टिव्हिटी दिलेली आहे अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. म्हणजे आपल्याला खालील शब्दांची वर्णानुक्रमे मांडणी करायची आहे. तर चला आपण याचे आन्सर्स पाहूयात. सो द फर्स्ट लाईन इज काईट, गोट, बायसिकल, डुअर अँड बोट. तर मित्रांनो याची अल्फाबेटिकल ऑर्डर अशी होईल की फर्स्ट वर्ड येईल बोट, सेकंड वर्ड येईल बायसिकल, थर्ड वर्ड येईल डुअर आणि फोर्थ वर्ड येईल गोट अँड देन फिफ्थ वर्ड येईल काईट. तर मित्रांनो थोडक्यात अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णक्रमानुसार म्हणजे शब्दांच्या पहिल्या अक्षराचा आधार घेऊन लावलेला क्रम. तर मित्रांनो यात दोन नियम असतात. पहिला नियम असा की प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर पाहून त्याची क्रमाने मांडणी करणे. जर पहिले अक्षर समान असतील तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या अक्षराचा क्रम विचारात घेणे. तर मित्रांनो चला आपण सेकंड लाईन पाहूयात. डुअर, फ्लोअर, हॅट, स्कूप्ड, वेल. तर मित्रांनो याचे उत्तर असे होईल की डुअर, फ्लोअर, हॅट, स्कोप्ड अँड लास्ट वन इज व्हेल. तर थर्ड लाईन पण अशीच आहे. टिन, पेपर, ग्रीव्ह, साईट, स्ट्रेच. तर मित्रांनो याचे उत्तर असे की ग्रीव्ह, पेपर, साईट, स्ट्रेच, टिन. तर मित्रांनो चला आपण पुढची ऍक्टिव्हिटी पाहूयात. तर मित्रांनो आपल्याला लास्ट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे रीड द पोएम अँड मेक अ लिस्ट ऑफ रायमिंग पेअर्स. म्हणजे कविता वाचा आणि यमक जुळणाऱ्या जोड्यांची यादी करा. तर चला आपण पाहूयात. तर मित्रांनो इथे आपल्याला रायमिंग पेअर्स दिलेले आहेत. चला आपण त्या पाहूयात. फर्स्ट पेअर इज राईम टाइम. सेकंड पेअर इज फ्लोर डोअर. थर्ड पेअर इज आयसिकल बायसिकल. फोर्थ पेअर इज हॅट कॅट. फिफ्थ पेअर इज टेल व्हेल. सिक्स्थ पेअर इज बोट गोट. तर मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांबरोबर शेअरही करा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.